नमस्कार। आज आपण बनवणार आहोत उपवासाची मऊसूत जाळीदार अशी आंबोळी। यामध्ये सोड्याचा, इनोचा किंवा दह्याचा जरा सुद्धा वापर केलेला नाही तरी छान अशी आपली जाळीदार आंबोळी बनवून तयार झाली आहे। 1 वाटी भगर घ्यायची, पाव वाटी साबुदाणा, 2-3 वेळा पाण्याने चांगलं धुवून घ्यायचंय। आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि 4 ते 5 तासासाठी भगर साबुदाणा आपल्याला इथे भिजवून घ्यायचा आहे। आंबोळी सोबत खाण्यासाठी अगदी झटपट अशी चटणी सुद्धा बनवून घेऊयात। 1 छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे, त्यामध्ये लाल मिरची पावडर, कोथिंबीर, थोडंसं पाणी टाकून अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर जिरे खात नसणार तर ते नाही घालायचं। यातला कुठलाही पदार्थ तुम्ही जो खात नसणार तो तुम्ही इथे स्किप करू शकतात। आता अर्धा चमचा मी इथे तेल घेतलं, त्यामध्ये थोडंसं जिरे घातले। यात आता वाटून घेतलेली पेस्ट टाकून घ्यायची। 3-4 मिनिटं चांगली एकसारखी हलवून घ्यायचंय। यामध्ये आता चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर घालायची आणि अर्धा लिंबू पिळून यामध्ये घालायचा। मी इथे लिंबू घातलाय पण ती व्हिडिओची क्लिप इथे कट झाली आहे। अर्धा लिंबू सुद्धा यामध्ये पिळून घाला, याने चटणीला चव छान येते। 1-2 मिनिटं पुन्हा चटणी शिजवून घ्यायची। मस्तच अशी आंबोळी सोबत खाण्यासाठी झटपट आपली इथे चटणी बनवून तयार झाली आहे। तर 5-6 तासानंतर बघा भगर साबुदाणा आपला इथे छान असं भिजलाय। आता यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं। अगदी थोडंसं पाणी यामध्ये ठेवायचंय, खूप जास्त पाणी घालून हे वाटायचं नाही। कमीत कमी पाण्याचा वापर करून अगदी बारीक अशी पेस्ट मी इथे तयार करून घेतली आणि हाताने 2-3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आणि रात्रभरासाठी आपल्याला हे असं झाकून ठेवायचंय, म्हणजे पीठ छान फर्मेंट होईल आणि आंबोळीला जाळी छान येईल। जर तुमच्याजवळ वेळ नसेल तर तुम्ही लगेचच सुद्धा याचे आंबोळी बनवायला घेऊ शकतात। 10-12 तासानंतर बघा छान असं पीठ फर्मेंट झालंय। यात आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, खूप जास्त हलवत बसायचं नाही। आता मी इथे तवा चांगला गरम करून घेतला, त्यावर थोडंसं तेल आणि पाणी टाकून एकदा पुसून घ्यायचं आणि यावर आता मी ही आंबोळी बनवून घेते। शक्यतो उपवासाची आंबोळी अशा पद्धतीने पातळसरच बनवून घ्यायची, म्हणजे चवीला छान लागते, खूप जाडसर ठेवायची नाही। आणि कडेला आता मी इथे हे तेल टाकून घेतलंय। खालची बाजू छान तांबूस रंगाची होईपर्यंत मीडियम फ्लेमवर मी इथे चांगली भाजून घेतली आणि बघू शकता हळूवारपणे त्याच्या कडा आपल्याला इथे सोडवून घ्यायच्या आहेत। मस्त जाळीदार लुसलुशीत अशी आंबोळी बनवून तयार झाली आहे। खालच्या बाजूने रंग सुद्धा बघा अगदी परफेक्ट आलाय, मस्तच। आता सारख्याच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा आंबोळ्या इथे बनवून घेते। मी इथे बिडाच्या तव्यावर ही आंबोळी बनवून घेते, तरी सुद्धा त्याला खूप जास्त प्रमाणात तेल लावायची गरज नाही। जर तवा चांगला रोळलेला असेल ना तर अगदी परफेक्ट अशी आंबोळी किंवा डोसे हे बिडाच्या तव्यावर सुद्धा छान होतातच। नॉनस्टिक तवा वापरायची आपल्याला इथे गरज नाही। बघू शकता मस्तच अशी ही सुद्धा आंबोळी बनवून तयार झाली आहे। यासोबतच उपवासाचा मस्त इन्स्टंट कुरकुरीत डोसा कसा बनवायचा याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा वरती आय बटनमध्ये तुम्हाला मिळून जाईल। अगदी झटपट बनवून तयार होतो आणि छान कुरकुरीत असा तो डोसा बनतो। एकदा नक्की ट्राय करून बघा। मस्तच सर्व आंबोळ्या माझ्या इथे बनवून तयार झाल्या आहेत। तसंच यासोबतच उपवासाच्या भरपूर साऱ्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक मिळून जातील। आणि इथे आंबोळीची जाळी बघा छानच आली आहे आणि छान लुसलुशीत अशी आंबोळी बनवून तयार झाली आहे। तुम्ही सुद्धा आषाढी एकादशीला अशा पद्धतीने ही जाळीदार आंबोळी बनवून बघा। कमीत कमी साबुदाण्याचा वापर करून पचायला हलकी, मस्तच सोडा, इनो किंवा दह्याचा सुद्धा आपण इथे वापर केलेला नाहीये। मस्तच अशा सगळ्या आंबोळ्या इथे बनवून माझ्या तयार झाल्या आहेत। मस्त गरमागरम चटणीसोबत सर्व करायच्या किंवा तुम्ही यामध्येच थोडेसे शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची दळून बारीक केली ना तर चटणीची सुद्धा गरज पडत नाही। छानच अशी आंबोळी चवीला लागते। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा। व्हिडिओ जरा सुद्धा आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशा सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।